वाटार किरोली जिल्हा परिषद गट हा महिला राखीवसाठी असल्याने माझी पत्नी सौ प्रतिभा भोसले यांना जिल्हा परिषद गटासाठी नियुक्त केलेला आहे। तसेच या ठिकाणी वाटार किरोली गणामधून वैशाली बंडलकर यांना या ठिकाणी नियुक्त केलेला आहे आणि आर्वी पंचायत समिती गण खुला असल्याने उदय जाधव यांना या ठिकाणी आम्ही नियुक्त केलेला आहे। या ठिकाणी काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे। मला वाटतं 1997 सालापासून मी राजकीयदृष्ट्या सक्रिय झालो त्या दिवसापासून म्हणजे त्या अगोदरपासून 1993 पासून राष्ट्रीय काँग्रेसचा हा बालेकिल्ला कायम अभेद्य आहे। पूर्ण तालुक्यातील सत्ता गेली परंतु राष्ट्रीय काँग्रेसची वाटार किरोली जिल्हा परिषद गटामधली कधीही सत्ता गेली नाही। या ठिकाणी मी गेली 30 वर्ष काँग्रेसच्या माध्यमातून आजही काँग्रेस, कालही काँग्रेस, कायम काँग्रेस। राज्याची आघाडी झाल्यामुळं आदरणीय माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आघाडीतून या ठिकाणी त्यांच्याबरोबर होतो। आजही काँग्रेसबरोबर आहे, कालही होतो आणि काँग्रेसचं या ठिकाणी प्राबल्य अतिशय आमच्या गटामध्ये जबरदस्त आहे। सगळ्याला नव्या जुन्या जे काही काँग्रेसपासून दुरावलेली मंडळी आहे त्या सर्वांना एकत्र करणार आणि सगळ्यांना या ठिकाणी एकत्र करून अतिशय ताकदीनं वाटार किरोली जिल्हा परिषद गट काँग्रेसच्या झेंड्याखाली लढवणार आणि जिंकणार। आज जितू सरपंच यांचं सुएकदम पत्नी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलं। तर मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की काँग्रेस हे पूर्वीपासून वाटार किरोली गट हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि ते जोपर्यंत सर्व यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्या विचारानं चालणारे आहेत तर ते 100% आम्ही काँग्रेसचाच बालेकिल्ला आम्ही ठेवू हे सांगू इच्छितो। आणि एवढं सांगायचं आहे की काँग्रेसच्या पाठीमधनं बरेच पक्षाचा गठन झालेला आहे परंतु दुसऱ्या पाठीतनं आलेले जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी कधीही विचार केला नाही आणि काँग्रेसला सोडून समजा जर कोणी जर राजकारण करण्याचा प्रयत्न जर केला वाटार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये तर काँग्रेसचे कार्यकर्ते एकजुटीनं त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर देऊ एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द